ओके. हॅलो फ्रेंड्स. आजचा जो टॉपिक आहे तो जनरल होता, व्हेंटिलेशन वगैरे, म्हणून मग डायरेक्ट वाचून घेऊन गेली. छोटासाच टॉपिक आहे. ॲक्च्युली लास्ट पिरियडमध्ये आपण हिअरिंग्स ब्रुरर रिफ्लेक्स म्हणून घेतला आहे, दॅट इज इन रेग्युलेशन ऑफ ब्रिदिंग. ओके. आणि यानंतरचा जो ॲक्च्युअल टॉपिक दॅट इज मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट हा आपल्या सिलेबसमधून कट केलेला आहे. सोबतच एक टेबल दिलं दॅट इज कॉमन डिसऑर्डर ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम, ज्यामध्ये एम्फेसिमा, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, ॲक्यूट ब्रॉन्कायटिस, देन लॅरेंजायटिस, निमोनिया, अस्थमा असे काही डिसीज आले आहेत. आणि कॉमन त्याचा चार्ट दिला आहे, म्हणजे सिम्पटम, कॉज आणि ट्रीटमेंट. हाही टॉपिक त्यातून डिलीट केला आहे. तरी एक माहिती असावी म्हणून तुम्ही एकदा हा वाचून घ्याल ऑन पेज नंबर 161. आणि यातला एखादा टॉपिक जर तुम्हाला नाही समजला तर तुम्ही तसा मेसेज करा, किंवा मग आपण नंतर एखाद्या वेळेला हा चार्ट घेऊन घेऊ. सो द लास्ट पार्ट रिगार्डिंग टू द फर्स्ट पार्ट ऑफ दॅट चॅप्टर मी आज मेसेज टाकला आहे. एक आर्टिफिशियल व्हेंटिलेशन आणि व्हेंटिलेटर काय आहे हे तुम्हाला दिलं आहे. आणि त्यानंतर मग तसं ट्रान्सपोर्टेशन इन लिव्हिंग थिंग सर्क्युलेशन टॉपिक, हार्ट आणि त्याचं टोटल सर्क्युलेशन, RBC वगैरे, जे आपण बरेचदा म्हणजे ॲक्च्युली 11वीला घेतलेलं आहे. आणि तो आपल्याला ॲक्च्युअली घ्यावा लागेल ऑनलाईन. आणि तो सुद्धा एक महत्त्वाचा पार्ट, म्हणजे 2 महत्त्वाच्या लाईफ प्रोसेस तुम्हाला या चॅप्टरमध्ये दिल्या होत्या. आणि रेस्पिरेशन नंतर पुन्हा ब्लड सर्क्युलेशन या ठिकाणी आलं आहे. तर हार्टचं इंटरनल स्ट्रक्चर, त्यानंतर वर्किंग वगैरे सगळं या ठिकाणी त्यांनी दिलं आहे. कंडक्टिव्ह टिश्यू असो, कंडक्टिव्ह सिस्टीम असो, त्यानंतर ब्लड वेसलमध्ये पुन्हा आर्टरीज, वेन आणि कॅपिलरीज. तर हा पूर्ण जो टॉपिक आहे रिगार्डिंग टू अगेन स्पिग्मोमॅनोमीटर, मेजरमेंट ऑफ BP, तिकडे मग हार्ट ट्रान्सप्लांट किंवा सायलेंट हार्ट अटॅक वगैरे कॅन्सल केला आहे. पुन्हा लिम्पॅटिक सिस्टीम, म्हणजे बराचसा पार्ट अजून या चॅप्टरमधला शिल्लक आहे. आणि ॲक्च्युली चॅप्टरही मोठा होता, खूप जास्त डिलिशन यामधून झालं नाही, म्हणून हा चॅप्टर आपण स्टार्ट केला आहे. पण हार्टचा जो टॉपिक आहे तो आपण कंटिन्यू घेऊ. जसं मी सांगितलं की मे बी 1-2 दिवस सुट्या 2 दिवस राहू शकतात. सो फ्रॉम थर्सडे आय थिंक आपण तो टॉपिक स्टार्ट करू. सो आज हा संपतो आहे आपला. नवशी आर्टिफिशियल व्हेंटिलेशन. आता व्हेंटिलेटर किंवा व्हेंटिलेशन शब्द एक कॉमन झाला आहे किंवा बऱ्याच लोकांना माहीत झाला आहे ड्यू टू करोना. कारण एक लाईफ सपोर्ट सिस्टीम म्हणून आपण याकडे बघतो आहे. इट इज सिम्पली द लाईफ सपोर्ट सिस्टीम, म्हणजे नॉर्मली जे आपण इन्हेलेशन करतो आणि त्या माध्यमातून जो ऑक्सिजनचा सप्लाय टू इच अँड एव्हरी सेलला व्हायला पाहिजे, सो दॅट सेल कॅन क्लिअरली प्रोड्यूस द एनर्जी, अँड दॅट एनर्जी इज युजफुल फॉर ऑल लाईफ प्रोसेसेस. अँड अल्टिमेटली वी कॅन से दॅट एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर प्रॉपर सर्वायवल. जिवंतच प्रॉपरली जर राहायचं असेल तर एनर्जीशिवाय पर्याय नाही, कारण याच एनर्जीच्या माध्यमातून बॉडीमधल्या सगळ्या लाईफ प्रोसेस चालतील. पण आता बऱ्याचदा काय होतं, तर मल्टिपल रिझन त्या ठिकाणी दिले आहेत. जे इन्हेलेशन किंवा ओव्हरऑल रेस्पिरेशन आपण म्हणतो, यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतो. अँड ड्यू टू दॅट प्रॉब्लेम एक तुम्हाला एक्सटर्नली किंवा आर्टिफिशियली या पद्धतीची एक लाईफला सपोर्ट करणारी सिस्टीम द्यावी लागते. अँड दॅट सिस्टीम इज नथिंग बट द आर्टिफिशियल व्हेंटिलेशन म्हणा, किंवा त्याला नॉर्मली आपण व्हेंटिलेशनसुद्धा म्हणतो. सो शॉर्टमध्ये कॉज वगैरे दिलं आहे बघा आता डायरेक्टली ऑन पेज नंबर 162. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज आर्टिफिशियल रेस्पिरेशन. सो आर्टिफिशियल व्हेंटिलेशनलाच त्यांनी म्हटलं आहे आर्टिफिशियल रेस्पिरेशन, कारण नॅचरल पद्धतीचं, नॅचरल जे आपलं रेस्पिरेशन सुरू आहे त्यात काहीतरी फॉल्ट झाला आहे, किंवा प्रॉपरली जे इन्हेलेशन किंवा ऑक्सिजनचा सप्लाय व्हायला पाहिजे तो इथे नाही आहे. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज आर्टिफिशियल रेस्पिरेशन. इट इज द मेथड ऑफ इंड्युसिंग द ब्रिदिंग इन अ पर्सन व्हेन नॅचरल रेस्पिरेशन हॅज सीज ऑर इन फॉल्टरिंग. म्हणजे जे नॅचरल आपलं रेस्पिरेशन आहे ते जर सीज झालं, म्हणजे बंद पडलं, किंवा मग त्यामध्ये फॉल्ट आला असेल, ज्या अमाऊंट किंवा ज्या स्पीडनी रेस्पिरेशन व्हायला पाहिजे ते जर प्रॉपरली होत नसेल, आणि ज्या पेशंटमध्ये हा प्रॉब्लेम झाला त्या पेशंटला अशा पद्धतीनं ही आर्टिफिशियल रेस्पिरेशनची मेथड म्हणजेच आर्टिफिशियल व्हेंटिलेशन. नाव इफ यूज प्रॉपरली अँड क्विकली इट कॅन प्रिव्हेंट द डेथ. आता साहजिक आहे, जर इन्हेलेशन किंवा ऑक्सिजनचा प्रॉपर सप्लाय नाही आहे किंवा रेस्पिरेशन सीज झालं तर त्या व्यक्तीचा मृत्यू अटळ आहे. तो होऊ शकतो किंवा खूप लवकर होईल. म्हणून खूप तातडीने किंवा क्विकली तुम्हाला आर्टिफिशियल व्हेंटिलेशन त्याला द्यावं लागेल. आणि जर हे दिलं तर साहजिक आहे आपण त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतो. वी कॅन ॲक्च्युली प्रिव्हेन्शन ऑफ दॅट सिम्पली पेशंट फ्रॉम डेथ. आता हे का होतं, व्हॉट आर द कॉजेस ऑफ दॅट पर्टिक्युलर सीझिंग ऑर फॉल्टरिंग इन द रेस्पिरेशन. सो वन इज द ड्राउनिंग. फर्स्ट रिझन इज द आता ड्राउनिंग म्हणजे सरळ पाण्यामध्ये बुडणे. ड्राउनिंगचा अर्थ होतो आहे डाय थ्रू सबमर्जन इन
एंड इनहेलेशन ऑफ वाटर। जर एखादा पाण्यामध्ये बुडला असेल, वाटर में पानी में डूब गया और उसके नाक में अगर वाटर जा रहा है, पानी जा रहा है, क्योंकि हमने पढ़ा था लंग्समध्ये आपलं एअर किंवा गॅसेस एक्सचेंज किंवा दुसरं चालत नाही, परंतु त्याच एअरच्या पाथमध्ये जर आता वॉटर गेला आहे तर त्यामुळे बऱ्याचदा रेस्पिरेशन सीज होऊ शकतं आणि या कारणामुळे बऱ्याचदा दॅट इज ॲक्च्युअली ड्रॉनिंग इज वन ऑफ द कॉज फॉर सीजिंग ऑफ द रेस्पिरेशन। वन सेकंड ना, एकदम गॅस लागेल। हां, सो फर्स्ट कॉज इज द ड्रॉनिंग। त्यानंतर चोकिंग दिलं आहे। चोकिंग म्हणजे जसं बऱ्याचदा काय होतं की जो आपला ॲक्च्युअली रेस्पिरेटरी ट्रॅक आहे, मग ब्रॉन्ची असो, ब्रॉन्चिओल असो, ॲल्व्हिओलस असेल, तर यातला हा जो इथला पार्ट असतो जनरली हा चोकअप होऊन जातो बाय मीन्स ऑफ एनी रिझन। देर आर सो मेनी रिझन फॉर चोकिंग। त्यानंतर सफोकेशन, जसं आग लागली असेल कुठे, त्यामुळे खूप लार्ज अमाऊंट ऑफ स्मोक किंवा CO2 किंवा फ्रेश एअर ज्या ठिकाणी नाही आहे अशा ठिकाणी जर आपलं रेस्पिरेशन आपण करत असेल तर सफोकेशन होतं आणि त्यामुळे सुद्धा रेस्पिरेशनमध्ये त्रास होतो। देन इलेक्ट्रिक शॉक, बऱ्याच इलेक्ट्रिक शॉक लागतो, हाय अमाऊंट ऑफ एनर्जी बॉडीमध्ये जाते आणि या हाय अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिकल सिग्नलमुळे सुद्धा बरेचदा जे रेस्पिरेशन आहे ते थोडंसं स्टॉप होऊ शकतं। सो दे आर सम कॉजेस ऑफ सीजिंग और फॉल्टरिंग द रेस्पिरेशन, दॅट इज ड्रॉनिंग, चोकिंग, सफोकेशन अँड ड्यू टू इलेक्ट्रिक शॉक। नाव द प्रोसेस इन्व्हॉल्व 2 मेन स्टेप। आता जे आपण ॲक्च्युअली व्हेंटिलेशन देतो, आता याच्या काही मशिनरीच्या माध्यमातून सुद्धा मेथड दिल्या आहे, पण तसं जर आपण आर्टिफिशियल व्हेंटिलेशन किंवा रेस्पिरेशन म्हणतो आहे तर याच्यात 2 मेथड आहे। पहिली, एस्टॅब्लिशिंग अँड मेंटेनिंग अँड ओपन एअर पॅसेज फ्रॉम अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक टू द लंग्स। तर पहिलं इथे दिलं आहे की जर रेस्पिरेशन स्टॉप झालं असेल तर आपल्याला जी आपली अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम आपण घेतली, ज्यामध्ये नोज, लॅरिंग्स, फॅरिंग्सपर्यंतचा पार्ट आला होता, फॅरिंग्सपर्यंत होता ॲक्च्युली, तिथून तर लंग्समध्ये डायरेक्टली ऑक्सिजनचा सप्लाय कॅरी आउट करणं। आता हे कशाने करतो तो भाग वेगळा, परंतु फर्स्ट मेथड टू गिविंग द आर्टिफिशियल रेस्पिरेशन इज सिम्पली एस्टॅब्लिशिंग द कनेक्शन बिटवीन अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम टू द लंग्स, जो ॲक्च्युली लंग्स किंवा ॲल्व्हिओलसचा पार्ट आहे त्याचं आणि अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीमचा जो आपला पार्ट आहे त्याचं ॲक्च्युअल कनेक्शन एस्टॅब्लिश करून, दुसरं फोर्स इन्स्पायरेशन अँड एक्सपायरेशन ॲज इन माउथ टू माउथ रेस्पिरेशन ऑर बाय मेकॅनिकल मीन्स दॅट इज व्हेंटिलेटर। किंवा मग दुसरं आपण काय करू शकतो, माउथ टू माउथ, त्याला रेस्क्यू सिटेशनसुद्धा म्हणतात। म्हणजे ॲक्च्युली जर त्याचा श्वासच बंद झाला असेल तर आपण त्याच्या माउथला टच करू आपल्या माउथनी, फोर्सनी, खूप जास्त फोर्सनी इन्स्पायरेशन आणि मग एक्सपायरेशन देऊ शकतो। यामध्ये काही मेकॅनिकल मेथडसुद्धा आहे, जसं तुम्हाला माहिती आहे की बरेचदा जर हे स्टॉप झालं असेल रेस्पिरेशन तर असं या पद्धतीचं ते प्रेसिंग करतात चेस्टवर आणि त्याचीसुद्धा मेथड आहे। ती मेथड आपल्याला माहीत असेल तरच करावी, अन्यथा एखादा वाचणारा असेल तर तोही जाईल। सो यालाही प्रॉपरली ट्रेनिंगची गरज आहे, परंतु खूप फोर्सने इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन आपण देतो। त्यात एक मेकॅनिकल मेथडसुद्धा आली, दॅट इज कॉल्ड ॲज व्हेंटिलेटर, आणि दॅट इज द लास्ट पार्ट ऑफ दॅट, ॲक्च्युअली फर्स्ट पार्ट ऑफ द चॅप्टर। आता व्हेंटिलेटर काय आहे, तर व्हेंटिलेटर इज अ आर्टिफिशियल मशीन which is actually establish the connection between atmospheric air to the lungs, आणि तुम्ही त्याला हे म्हणू शकता की दॅट मशीन कॅरी आउट द फोर्सफुल इन्स्पायरेशन अँड एक्सपायरेशन। म्हणजे नॅचरली जे आपण ऑक्सिजन इनहेल करतो आणि CO2 बाहेर टाकतो आहे, एक्झेल करतो आहे, ते सेम काम ही मशीन करते। आणि साहजिक आहे तर नॉर्मली ते होत नसेल म्हणजे त्याला त्याच्या लाईफला धोका आहे। सो एक लाईफ सपोर्ट सिस्टीम म्हणून याकडे बऱ्याचदा पाहिलं जातं। So ventilator is a machine that support the breathing that support the breathing and is used during the surgery, mainly सर्जरीच्या वेळेला। कारण काय होतं की सर्जरी जेव्हा बॉडीमध्ये काही होते, मग ती लंग्सची असो किंवा अदर पार्टची असो, तर सर्जरीच्या वेळेला ब्लडिंग खूप जास्त होतं, त्यामुळे ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ ब्लड जे आहे बॉडीमध्ये ते कमी झालं। आता ब्लड जर कमी झालं तर त्याच ब्लडच्या माध्यमातून ऑक्सिजनला टोटल थ्रूआउट द बॉडी सप्लाय करायचं आहे। जर हे अमाऊंट ऑफ ब्लड जर कमी झालं असेल तर त्यावेळेला बॉडीमध्ये प्रॉपर अमाऊंट ऑफ रेस्पिरेशन होत नाही। मग अशा वेळेला या व्हेंटिलेटरच्या माध्यमातून ड्युरिंग दॅट सर्जरी प्रोसेस किंवा ऑपरेटिव्ह मेजरच्या वेळेला व्हेंटिलेशन त्या पर्टिक्युलर पेशंटला दिलं जातं। or during the treatment for serious lung disease or other condition when normal breathing fail, म्हणजे एकतर समजा एखाद्या अदर दॅन लंग्स सोडून दुसऱ्या कोणत्याही पार्टची सर्जरी सुरू असेल तेव्हा, किंवा मग प्रॉपर आता लंग्सची सर्जरी करायची आहे। आता लंग्सची सर्जरी करायची आहे म्हणजे लंग्सचं जे ॲक्च्युअल फंक्शन आहे तिथं स्टॉप होईलच, कारण त्या ठिकाणी
सर्जरीज त्या पार्टची होऊन राहिली आहे, मग अशा वेळेस त्याला व्हेंटिलेटरच्या माध्यमातून एक्सटर्नली आणि आर्टिफिशियली त्याला एक्स्ट्रा ऑक्सिजन सप्लाय दिला जातो किंवा रेस्पिरेशन दिली जाते, किंवा मग इन अदर कंडिशन वेन नॉर्मल ब्रिदिंग इज नॉट देअर. आणि तिसरी कंडिशन त्यांनी दिली आहे की जेव्हा नॉर्मली तो ब्रीथ करू शकत नाही आहे, देर आर सो मेनी रिझन ऑर कॉज. तर या अशा 2 ते 3 कंडिशनच्या वेळेला जनरली आर्टिफिशियल रेस्पिरेशन त्या ठिकाणी दिलं जातं. इट इज मेनली यूज इन द हॉस्पिटल ॲज अ पार्ट ऑफ लाईफ सपोर्ट सिस्टीम. आता व्हेंटिलेटर काही आपल्या घरीच आहे नाही. हां, तसं आता करोनाच्या माध्यमातून बऱ्याच लोकांनी ते घरी बनवायचा प्रयत्न केला, काही जण त्यात यशस्वी झाले, कमी खर्चामध्ये व्हेंटिलेशन बनवलं. ॲक्च्युली हा आपल्या घरचा मुद्दा नाही आहे, इट इज द हॉस्पिटॅलिटी पार्ट. आणि जनरली ज्या लोकांना रेस्पिरेशनचा त्रास असतो त्यांना एक लाईफ सपोर्ट सिस्टीम म्हणून ही दिली जाते. नाव व्हेंटिलेटर्स डू द फॉलोइंग थिंग. आता ॲक्च्युली व्हेंटिलेटर काय करतं तसं तर आपल्या लक्षात आलं आहे, पण एक नॅचरल प्रोसेस म्हणून त्यांनी दिलं आहे. तर पहिलं, गेट द ऑक्सिजन इन टू लंग्स. लंग्सपर्यंत जे नॉर्मली किंवा नॅचरली आपण ऑक्सिजन इनहेल करतो आणि लंग्सपर्यंत पोहोचतं, ते पहिलं सगळ्यात महत्त्वाचं काम व्हेंटिलेटर करत आहे. सो व्हेंटिलेटर सप्लाय द ऑक्सिजन, नॉट एअर अलॉंग विथ. कारण आता कसं आहे की आपण नॅचरली घेतो तर एअर त्या ठिकाणी असते प्लस ऑक्सिजन आहे, पण इथे व्हेंटिलेटरच्या माध्यमातून लार्ज अमाऊंट ऑफ ऑक्सिजन राहतं आणि त्या ऑक्सिजनचा डायरेक्ट सप्लाय होतो लंग्सपर्यंत, पहिलं काम. सेकंड, रिमूव्ह द CO2 फ्रॉम लंग्स. आता साहजिक आहे, जसं नॅचरल आपण त्या दिवशी मेकॅनिझम बघितलं, ऑक्सिजन त्या ठिकाणी चालला आहे तर आपल्या त्या ॲल्व्होलसमध्ये जे ब्लड कॅपिलरीच्या माध्यमातून राऊंड झालं होतं, सराउंडेड होतं, तिथे CO2 तयार झालेला आला असेल, मग त्या CO2ला सुद्धा तिथून रिमूव्ह करणं फ्रॉम द लंग्स टू द आउटसाइड एरिया, दॅट इज द सेकंड फंक्शन कॅरी आउट बाय व्हेंटिलेटर. अँड थर्ड, कॉमनली हेल्प द पेशंट टू ब्रीथ. म्हणजे जे ब्रिदिंग त्या पेशंटचं स्टॉप झालं आहे त्या ब्रिदिंगला ॲक्च्युली प्रॉपर करणं आणि ऑक्सिजन सप्लाय करून CO2 रिमूव्ह करणं, दॅट इज ॲक्च्युली द मेन फंक्शन ऑफ व्हेंटिलेटर. सो दॅट इज अबाउट द टुडेज पार्ट. एकदा तो चार्ट तुम्ही बघून घ्याल आणि जर काही डिफिकल्टी असेल तर मला तसा क्वेश्चन तुम्ही करा. एखादा टॉपिक त्यातला नसेल समजला, तो डिलीट केला आहे, त्यामुळे मग तो घेतल्यापेक्षा आपण पुढे जाऊ शकतो. सो आता इथे या 8 चॅप्टरमधला फर्स्ट लाईफ प्रोसेसचा पार्ट संपला आहे, दॅट इज रेस्पिरेशन. अँड नाव सेकंड, त्याला आपण कॉमनली ट्रान्सपोर्टेशन म्हणतो. इट इज अ प्रोसेस बाय मीन्स ऑफ विच not only oxygen, not only useful, but all types of material can be transported throughout the body using the main media, that is either blood, or second media is the lymph. सो बॉडीमध्ये सगळ्याच गोष्टीला, मग ते युजफुल असो, हार्मफुल असो, CO2 असो, ऑक्सिजन असो, हार्मोन्स आहेत, एन्झाईम आहेत, देर आर लॉट ऑफ थिंग्स, जे सगळ्या या प्रत्येक गोष्टीला थ्रूआउट द बॉडी ट्रान्सपोर्ट करण्याची प्रोसेस आहे, दॅट इज अ ट्रान्सपोर्टेशन. आणि यासाठी पुन्हा आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सपोर्टिव्ह सिस्टीम, ज्याला सर्क्युलेटरी सिस्टीम म्हटलं आहे, ते आलेलं आहे. अँड द मेन ऑर्गन ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इज द हार्ट. बट अलॉंग विथ हार्ट सम एक्स्ट्रा असोसिएटिव्ह नर्व्स अँड ॲक्च्युली ब्लड कॅपिलरीज, ब्लड वेसल्स आर देअर. त्यामुळे हार्टसोबत तुम्हाला आर्टरीज, व्हेन, कॅपिलरी हाही पार्ट इथे आलेला आहे. त्यानंतर ब्लड हा मेन ट्रान्सपोर्टिव्ह मीन्स आहे, तसे 2 आहेत. तर मेन आहे ब्लड, दुसरं आहे लिम्फ. त्यामुळे ब्लडचं जे ओव्हरऑल कंपोजिशन आहे तेही आपल्याला या ठिकाणी दिलं आहे, दॅट इज प्लाझ्मा अँड ब्लड सेल. आणि पुन्हा प्लाझ्मामध्ये आपल्याला मल्टिपल त्याचे प्लाझ्मा प्रोटीन बघायचे आहेत. ॲज फार ॲज ब्लड सेल्स ऑर कार्पस्कल आर कन्सर्न, RBC असो, WBC असो, प्लेटलेट्स असो, या तिघांचं स्ट्रक्चर, तिघांचे टाईप्स, तिघांचं फंक्शन, जो एक कॉमन चार्ट आपण 11वीला घेतला आहे तोही या ठिकाणी आला आहे. आणि त्यानंतर मग ब्लड वेसलमध्ये आर्टरीज, व्हेन, कॅपिलरी, त्याचं स्ट्रक्चर, आर्टरी व्हेनचा डिफरन्स. आणि सेकंड जो मीडिया मी सांगितला, दॅट इज अ ट्रान्सपोर्टिव्ह मीन्सचा मीडिया, दॅट इज अ लिम्फ. सो लिम्फॅटिक सिस्टीम थोडी यावर्षी जास्त डिटेलमध्ये आली आहे. मागच्या सिलेबसमध्येही होती, परंतु यावर्षी त्यांनी खूप डिटेल लिम्फॅटिक सिस्टीम दिली आहे, अलॉंग विथ द ऑल लिम्फॅटिक नोड, ऑल लिम्फॅटिक वेसल अँड डायग्राम. सो असा अजून बराचसा मोठा पार्ट, ॲक्च्युली टोटल होल लाईफ प्रोसेस आहे सर्क्युलेशन, तो आपला राहिला आहे. अँड दॅट विल मे बी कंटिन्यू करू आता जसं सांगितलं त्यानुसार. सो फ्रॉम थर्सडे. ओके, नाव थँक्यू.